नमस्कार, जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मुंबईत मागील काही वर्षांपासून कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। पक्षीप्रेमी आणि धार्मिक कारणांमुळे कबुतरांना धान्य टाकलं जातं, मात्र त्याचा फटका वृद्ध, लहान मुलं आणि रुग्णांवर होतोय। मुंबईमध्ये भुलेश्वर, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून कबूतरखाने आहेत। कबुतरांमुळे होणारे आजार रोखण्यासाठी आता महापालिकेने कंबर कसली आहे। कबुतराला धान्य टाकणाऱ्या विरोधात महापालिकेकडे अनेक वर्षांपासून तक्रारी केल्या जात आहेत, मात्र कुठलीही कारवाई होत नव्हती आणि यापुढे कबुतरांना खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे। आणि या कारवाईसाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये आता क्लीनअप मार्शलची गस्त असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कबुतरांना दाणे टाकणार असाल तर सावधान, कारण की हे क्लीनअप मार्शल तुमच्याकडनं आता दंड वसूल करणार आहेत। कबुतरांना धान्य टाकणाऱ्यांवर मुंबई महापालिकेच्या क्लीनअप मार्शलची नजर असणार आहे आणि धान्य टाकताना जर एखादा नागरिक आढळल्यास त्याला 100 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे। तर मुंबईमध्ये भुलेश्वर, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा अनेक ठिकाणी आपण बघतोय अनेक वर्षांपासून हे कबूतरखाने आहेत। इथे अनेक जण कबुतरांना धान्य टाकतात। बरं, हे धान्य काही थोडं नसतं, किलोच्या पिशव्या इथे या कबुतरांसाठी मोकळ्या केल्या जातात। त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात कबुतरं असतात, इथे मोठ्या प्रमाणात कबुतरांची पैदास होते आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतो। खरं तर असंही म्हटलं जातं की सर्वात उपद्रवी पक्षी ज्यामुळे मनुष्य प्राण्याला सर्वाधिक धोका आहे तो म्हणजे कबूतर, कारण की कबुतराच्या विष्ठेमध्ये एक अशा प्रकारचा सूक्ष्मजीव असतो ज्यामुळे आपल्या श्वसन मार्गामध्ये अडथळे येतात आणि आपल्याला श्वसनाचे त्रास होतात। पण तरीही पक्षीप्रेमी आणि धार्मिक कारणाने कबुतरांना दाणे टाकले जातात। खाण्यासाठी आयतं धान्य मिळत असल्याने मुंबईमध्ये मागील काही वर्षांपासून कबुतरांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। मात्र या कबुतरांना आयतं धान्य देऊन आपण त्यांना आळशी आणि स्वतःचे अन्नाचा शोध स्वतः न घेणारे असे बनवतोय आणि त्याचा वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांना त्रास होतोय। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। धार्मिक कारणाने आणि पक्षीप्रेमी देखील कबुतरांना धान्य टाकतात, पण मात्र याचा फटका वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांवर होतो। मी सध्या आहे दादरच्या कबुतरखाना इथे आणि मुंबईत भुलेश्वर असो, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा अनेक ठिकाणी वर्षांपासून कबुतरखाने आहेत। कबुतरांमुळे होणारे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे। कबुतराला धान्य टाकणाऱ्यांविरोधात महापालिकेकडे अनेक वर्षांपासून तक्रारी केल्या जात आहेत, मात्र कुठलीही कारवाई होत नव्हती। तर यापुढे कबुतरांना खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून यासाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात क्लीनअप मार्शलची गस्त असणार आहे। कबुतरांना धान्य टाकणाऱ्यांवर मुंबई महापालिकेच्या क्लीनअप मार्शलची नजर असणार आहे। तर कबुतरांना धान्य टाकताना आढळल्यास महापालिकेच्या वतीने त्यांच्यावर 100 ते 500 रुपयाचा दंड देखील आकारण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर अगदी लहानपणापासून आपली आणि कबुतरांची ओळख असते आणि या कबुतराची नक्की वैशिष्ट्य काय आहेत आपण सविस्तर जाणून घेऊयात। कबूतर किंवा पारवा ही कपोताद्या कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे। ते साधारणतः 32 सेंटीमीटर इतक्या लांबीचे असतात। निळसर, राखाडी, काळा, पांढऱ्या रंगात ते आढळतात। त्यांच्या पंखांवर 2 काळे पट्टे असतात। तर याच्या शेपटीच्या टोकावर एक काळा भाग असतो। मानेवर आणि गळ्यावर हिरवे आणि जांभळे चमकदार पट्टे असतात। पंखाखाली पांढुरका रंग असतो।
तर कबुतराची चोच काळ्या रंगाची असते. डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. तर आपण आत्ताच बघितलं की मुंबईमधल्या बऱ्याच ठिकाणी कबूतरखाने आहेत आणि वर्षानुवर्षे कबूतरखाने असेच चाललेले आहेत. दरम्यान ही कबुतरं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची पैदास होते आणि त्याचा आजूबाजूला राहणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मात्र इथे साधारण 1-1 किलो धान्य हे नागरिक नक्की का टाकतात? कबुतरांना दाणे टाकण्यामागे त्यांचं प्रयोजन नक्की काय आहे हे आपण समजून घेऊयात. तर पक्ष्यांविषयी असलेल्या प्रेमामुळे काही पक्षीप्रेमी तिथे येऊन धान्य देतात. कबुतरांना दाणे घातल्यास आयुष्यातील संकटे दूर होतील असा धार्मिक समज देखील काही लोकांचा असतो. आर्थिक चणचण दूर होईल अशी आशा या भाबड्या नागरिकांना असते. शनिदेवाचं वाहन कबूतर आहे, त्यामुळे त्याला दाणे टाकणे म्हणजे शनीच्या वक्रदृष्टीतून सुटका होईल असाही समज काहींचा असतो. तर अशा पद्धतीने विविध धार्मिक कारणांसाठी आणि पक्षीप्रेमी या कबुतरांना दाणे टाकतात आणि तिथे मोठ्या प्रमाणात कबुतरांकडनं उपद्रवही माजतो. दरम्यान या कबुतरांचे कोणते वेगवेगळे रंग आहेत आणि कबुतरांचे कोणते वेगवेगळे प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊयात. सामान्यतः कबुतरांचा रंग हा निळसर राखाडी असतो. त्यांच्या पंखांवर 2 काळे पट्टे असतात. डोळे आणि पाय कबुतराचे लालच असतात. मानेवर हिरव्या आणि जांभळ्या रंगाची चमकदार छटा असते. काही कबुतरे पूर्ण पांढऱ्या रंगाची असतात. तर काही कबुतरांना सुंदर आणि झुपकेदार असा तुरा असतो. काही पांढऱ्या कबुतरांच्या अंगावर काळे पट्टेही असतात. तर कबूतर आणि मनुष्याचा संबंध हा साधारण 5000 वर्षांपूर्वीचा आहे. 5000 वर्षापूर्वीपासून आपण कबुतराला आपल्या समाजात समाविष्ट केलेला आहे आणि आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर नेहरू यांच्याविषयीही आपण आता एक माहिती घेणार आहोत. पांढरे कबूतर हे शांततेचं प्रतीक आहे. पंडित नेहरू हे अलिप्तवादी चळवळ सुरू करणारे नेते होते. त्यांना तशी चळवळ उभारून जगात शांतता प्रस्थापित होईल असं वाटायचं आणि त्याद्वारे स्वतःला शांतीचा दूत होण्यासाठी नेहरू नेहमीच प्रयत्नशील असत आणि त्याचंच प्रतीक म्हणून ते अनेक कार्यक्रमांमध्ये पांढरी कबुतरे आकाशात सोडत. तसंच भारतात आणि विदेशामध्ये आपण बघितलेलं आहे कबूतर पाळणे हा एक व्यवसाय सुद्धा आहे. कबूतर पाळणे किंवा कबूतर फॅन्सी करणे असं याला म्हणतात. कबूतर फॅन्सी किंवा कबूतर पाळणे म्हणजे घरगुती कबुतरांची पैदास करण्याची एक कला आणि विज्ञान आहे. लोकांना खरं तर कबुतरापासूनचा कबूतर पाळण्याचा सराव हा किमान 5000 वर्षांपासून केलेला आहे आणि या 5000 वर्षांच्या कालावधीमध्ये मानवाने अन्न, सौंदर्य, समाधान आणि मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कबुतराच्या पाळीव वंशजांचा आकृतीशास्त्र म्हणजे त्यांचा DNA आणि त्यांच्या वर्तनात सुद्धा लक्षणीय बदल केलेला आहे. म्हणून कबूतर हे मनुष्य प्राण्याला फार घाबरत नाही. जे लोक कबुतरांची पैदास करतात त्यांना सामान्यतः कबूतर फॅन्सियर असं संबोधलं जातं. कबूतर पाळण्यामुळे काही फॅन्सियर्समध्ये श्वसनाच्या आजाराच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तर एखाद्या व्यक्तीला कबुतराच्या पिसांशी संबंधित धुळीकणातील एका विशिष्ट प्रथिनाच्या संपर्कातील दीर्घ कालावधीसाठी राहिल्याने हा संपूर्ण प्रकार किंवा श्वसनाचा आजार घडतो. तर कबूतर हे मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येणार पक्षी आहे. महानगरात तर चौकाचौकात कबूतरखाने आढळून येतात.
पण या कबुतरांमुळे लोकांचं आरोग्य मात्र धोक्यात येतंय. कबुतरांपासून सामान्यांना होणारा संसर्ग वाढलेला आहे. लोकांमध्ये श्वसनाचे विकार वाढल्याचा डॉक्टरही इशारा देत असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कबुतरांच्या विष्ठेमध्ये बुरशी आणि जीवाणू असतात आणि ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. कबुतराच्या विष्ठेत ॲस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची एक बुरशी ही सामान्यतः आढळून येते. त्यामुळे कबुतरांची विष्ठा पडलेल्या मातीमध्ये जेव्हा ही बुरशी सापडते तेव्हा ही बुरशी कधी जर आपल्या श्वसनातून आपल्या शरीरात गेल्यानंतर लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो. तर कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे गंभीर आजार कोणते आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया, यामुळे श्वसन नलिकेला सूजही येते. फुफ्फुसांना सूज येणं. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पाल्मोनरी डिसीज. दरम्यान कबुतरांपासून धोका किती आहे आणि काय आहे आणि त्यापासून आपण कसे वाचावे सांगतायत डॉक्टर अविनाश भोंडवे. पाहूयात. मुंबई आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या अनेक शहरांमध्ये कबुतरांची वाढती संख्या आणि त्यांच्यापासून पसरणारे श्वसनाचे एक महाभयानक गंभीर आजार ही एक मोठीच डोकेदुखी गेल्या काही वर्षांमध्ये लक्षात यायला लागलेली आहे. यामध्ये कबुतरांना खायला घालण्याची सवय असल्यामुळे ठिकठिकाणी अशी कबुतरे मोठ्या संख्येने जमा होतात. ती त्यांची विष्ठा टाकत असतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी बिल्डिंगमधल्या किंवा घरांमधल्या वळचणीच्या ठिकाणी सुद्धा कबुतरं गोळा होत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना तिथं खायला घातल्यामुळं त्यांची संख्या आणि त्यांची येण्याची प्रवृत्तीही वाढत जाते. कबुतरांच्या विष्ठेपासून अनेक प्रकारचे आजार होतात आणि याला बर्ड फॅन्सियर लंग डिसीज असं म्हटलं जातं. याच्यामध्ये कबुतराच्या विष्ठेमध्ये हिस्टोप्लाझ्मा कॅप्सुलेटम नावाचं एक बुरशीजन्य किंवा फंगल जंतू असतात आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारची इन्फेक्शन्स किंवा फंगल न्यूमोनिया होतात. त्याचबरोबर सिटॅकोसिस हा नावाचा फ्लूसारखा आजारही होतो. या कबुतरांच्या विष्ठेमध्ये क्लॅमिडिया सिटासी या नावाचे जीवाणू असतात आणि त्यामुळं हा आजार पसरतो. एवढंच नव्हे तर त्यांच्या पंखांमधून उडणाऱ्या सूक्ष्म गोष्टींमुळं त्याचबरोबर या विष्ठेमुळं हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया म्हणजे या विष्ठेचा आणि त्या पंखांमधून पसरणाऱ्या इतर कणांचा ॲलर्जी येऊन त्या व्यक्तीला हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया होतो. त्याचमुळे अनेकांना दम्यासारखाही त्रास होतो. हे जे आजार आहेत हे आजार वाढत जाऊन फुफ्फुसं खूप मोठ्या प्रमाणात नष्ट होतात. एवढंच नव्हे तर त्या व्यक्तीला श्वास घेणं कायमचं कठीण होतं आणि अशा प्रकारे काही व्यक्तींना हा कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे बर्ड फॅन्सियर लंग डिसीज जे झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या फुफ्फुसाचं आरोपण करण्याची म्हणजे ट्रान्सप्लांट करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कबुतरांना ते निश्चितच शांततेचे दूत जरी असले तरी त्यांच्यामुळं पसरणाऱ्या या आजारांसाठी त्यांना ठिकठिकाणी खायला घालून त्यांची संख्या वाढवणं यावर महापालिकेने आणि मुंबईमध्ये जो निर्बंध घातलेले आहे निश्चितच स्वागतार्ह आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. तर कबुतरांची वाढती संख्या आणि त्यामुळे माणसाच्या जीवाला पोहोचणारी हानी यामुळे आता महापालिकेने कारवाईचा बडगा उचललाय. कबुतरांसाठी दाणे आणि धान्य टाकणाऱ्यांवर आता मुंबई महापालिकेच्या क्लीनअप मार्शलची नजर असणार आहे. दाणे टाकताना आढळल्यास 100 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान या आधी सुद्धा महापालिकेकडून अनेक प्रयत्न यासाठी करण्यात आले होते आणि आता हा प्रयत्न कितपत यशस्वी होणार आहे हे वेळच सांगेल. जयम विशेषमध्ये आणखी एका विषयासंदर्भात विश्लेषण बघायचं आहे पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.